नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संग्राम मळेकर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, काल आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन हे फॉर्म्युला मेथडने कसं सॉल्व्ह करायचं हे आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे. त्याचप्रमाणे आपण प्रॅक्टिस सेट 2.4 सुद्धा कालच्या व्हिडिओमध्ये काय केला होता, कंप्लीट केला होता. तर आज आपण शिकणार आहोत नेचर ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशनचे जे रूट असतात, रूट म्हणजे जे सोल्युशन भेटतात आपल्याला दोन, त्यांचं नेमकं नेचर काय असतं ते आज आपण या ठिकाणी शिकणार आहोत. तर सर्वांना माहिती आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय. आपण ज्याचा जनरल फॉर्म काय घेतो, तर त्याचा जनरल फॉर्म आपण असा घेतो ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. आणि हे जर आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन घेतलं तर ते सॉल्व्ह करण्यासाठी आपण फॉर्म्युला कुठला वापरतो, तर फॉर्म्युला आहे आपला x इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस अंडर रूट b² मायनस 4ac अपॉन 2a. हा फॉर्म्युला आपण वापरतो. हा जर फॉर्म्युला आपण वापरला तर तुम्हाला x च्या किती व्हॅल्यू भेटतात, 2 व्हॅल्यू भेटतात. आणि त्या दोन्ही व्हॅल्यू म्हणजेच आपल्या इक्वेशनचे काय असतात, रूट किंवा त्याला आपण सोल्युशन असं म्हणतो. बरोबर. तर आता लक्ष द्या, जे सोल्युशन आपल्याला दोन भेटणार म्हणजे एक्सच्या ज्या दोन व्हॅल्यू भेटणार ते कशा भेटतात आपल्याला. एक म्हणजे काय करतो, इथं एकदा प्लस घेऊन एकदा मायनस, म्हणजे एक्सच्या तुम्हाला दोन व्हॅल्यू भेटतात, मायनस बी प्लस अंडर रूट b² मायनस 4ac अपॉन 2a. और दुसरी काय व्हॅल्यू भेटते तुम्हाला, मायनस बी इथं मायनस अंडर रूट b² मायनस 4ac अपॉन 2a. म्हणजे तुम्हाला एक्सच्या किती व्हॅल्यू भेटल्या, तर दोन व्हॅल्यू भेटल्या. समजते. म्हणजे प्रत्येक इक्वेशनला, प्रत्येक क्वाड्रॅटिक इक्वेशनला सोल्युशन किती असतात, तर दोन. बरोबर. म्हणजेच एक्सच्या तुम्हाला दोन व्हॅल्यू भेटतात. बरोबर. तर आपण जी पहिली व्हॅल्यू भेटणार आहे त्याला काय म्हणू आपण, अल्फा. आणि दुसरी जी व्हॅल्यू भेटणार आहे त्याला काय म्हणू आपण, बीटा. समजले. याचा सध्या वापर पुढच्या पॉइंट मध्ये करायचा आहे, पण आपल्याला माहिती असं म्हणून तुम्हाला सांगून ठेवले. आता आपला पॉइंट आहे, तर जे रूट आहेत म्हणजे जे आपल्याला एक्सच्या दोन व्हॅल्यू भेटणार आहेत त्यांचं नेचर नेमकं काय असतं. तर लक्ष द्या, ह्या फॉर्म्युला मधला जो रूट मधली जी व्हॅल्यू आहे म्हणजे कुठली, b² मायनस 4ac, ह्याला काय म्हणतो आपण, डिस्क्रिमिनंट असं म्हणतो. ह्याला काय म्हणतो आपण, डिस्क्रिमिनंट. समजते. आणि ह्याच्या व्हॅल्यूवर इक्वेशनचे रूटचं नेचर अवलंबून असतं. ते कसं, आता लक्ष द्या, जर b² मायनस 4ac ची व्हॅल्यू जर 0 आली, पहिला पॉइंट, b² मायनस 4ac ची व्हॅल्यू जर 0 आली तर भेटणारे रूट आर कसे असतात, रियल अँड इक्वल. रियल आणि इक्वल. रियल म्हणजे कोणता पण नंबर भेटू द्या, फक्त ते कसे असणार आहेत, सेम असणार आहेत. म्हणजे एक्सच्या ज्या मला दोन व्हॅल्यू भेटणार आहेत त्या दोन्ही पण व्हॅल्यू कशा असणार, तुमच्या इक्वल असणार आहेत. आणि त्याचप्रमाणे रियल म्हणजे कोणता पण नंबर आला चालतोय, मग तो रूट मध्ये येऊ द्या, पॉझिटिव्ह द्या, निगेटिव्ह द्या, फ्रॅक्शन मध्ये येऊ द्या, कसा जरी आला तरी तो कसा असतो, इक्वल असतात. समजले. म्हणजे पहिली कंडिशन काय सांगितली तुम्हाला, जर डिस्क्रिमिनंट म्हणजेच काय, b² मायनस 4ac ची व्हॅल्यू जर 0 असेल तर जे रूट भेटतात तुम्हाला, रूट म्हणजेच काय, एक्सच्या तुम्हाला दोन व्हॅल्यू भेटतात, त्या दोन्ही व्हॅल्यू कशा असतात, इक्वल आणि रियल असतात. हे लक्षात ठेवायचं. समजते. त्यानंतर दुसरा पॉइंट, जर b² मायनस 4ac ची व्हॅल्यू जर तुम्हाला पॉझिटिव्ह भेटली, पॉझिटिव्ह म्हणजे काय, 0 पेक्षा मोठी असेल, b² मायनस 4ac ची व्हॅल्यू जर 0 पेक्षा मोठी असेल तर काय होतं, रूट्स आर रियल. म्हणजे ते रियल असणार, म्हणजे कोणता तर नंबर तुम्हाला भेटणार आहेत, पण कसे असणार आहेत. समजते. तर जर तुम्हाला b² मायनस 4ac ची व्हॅल्यू जर पॉझिटिव्ह म्हणजे 0 पेक्षा मोठी भेटली तर तुम्ही जर हे फॉर्म्युला वापरून इक्वेशन सॉल्व्ह केलं
तर तुम्हाला एक्सच्या किती व्हॅल्यू भेटतील? 2 व्हॅल्यू भेटतील. पण त्या दोन्ही व्हॅल्यू कशा असणार आहेत? डिफरंट असणार आहेत. समजते? वेगवेगळे असणार आहेत. आणि तिसरा पॉइंट आहे बी स्क्वेअर मायनस 4ac ह्याची जर व्हॅल्यू 0 आली, सॉरी निगेटिव्ह आली, निगेटिव्ह म्हणजे 0 पेक्षा लहान आली, तर काय होतं? रूट्स आर नॉट रिअल. म्हणजे आता मला सांगा, रूट मध्ये जर निगेटिव्ह व्हॅल्यू आली -16, तर मला सांगा कोणत्याही नंबरचा आपण स्क्वेअर केला, मग तो पॉझिटिव्ह नंबर असो नाही तर निगेटिव्ह नंबर असो, तो कसा भेटतो आपल्याला? तर पॉझिटिव्ह नंबर भेटतो. याचाच अर्थ आपण रूट मध्ये जर मायनस साइन आलं म्हणजे निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर रूट फाइंड होत नाही. ह्याचा अर्थ स्क्वेअर रूट फाइंड होतो, पण ते तुम्हाला पुढच्या वर्षी 11 गेल्या कॉम्प्लेक्स नंबर वगैरे आहे त्यात तुम्हाला शिकाय भेटेल. सध्या लक्षात ठेवा की निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर रूट हा कधीच रिअल नंबर भेटत नाही. रिअल नंबर म्हणजे तुम्ही जेवढे नंबर आजपर्यंत पाहिलेत त्यातला कुठलीच व्हॅल्यू तुम्हाला भेटत नाही. समजते? म्हणजे ती वास्तव संख्याच नसते. समजते? म्हणजे वास्तव म्हणजेच काय? ती संख्या अस्तित्वात नसते. समजते? लक्षात ठेवा बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू जर 0 आली तर रूट कसे असतात? रिअल तर असणार आहेत, म्हणजे कोणता तर नंबर तुम्हाला भेटेल, पण कसे असणार आहेत? दोन्ही पण व्हॅल्यू सेम म्हणजे इक्वल असणार आहेत. म्हणजे पहिली कंडिशन काय? बी स्क्वेअर मायनस 4ac, त्यालाच आपण काय म्हणतो? डिस्क्रिमिनंट असं म्हणतो. आणि तोच डिस्क्रिमिनंट आपण डेल्टा ह्या सिम्बॉल सुद्धा दाखवतो. समजते? ट्रायंगल काढायचा त्याला काय म्हणतो आपण? डेल्टा. डेल्टा म्हणजेच काय? बी स्क्वेअर मायनस 4ac. हे लक्षात ठेवा. मग आता लक्षात ठेवा जर डेल्टाची व्हॅल्यू 0 असेल, डेल्टा म्हणजेच कोण? बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू जर 0 असेल तर रूट कसे असतात? रिअल आणि इक्वल. म्हणजे तुम्हाला एक्सच्या ज्या दोन्ही व्हॅल्यू भेटणार आहेत ते दोन्ही व्हॅल्यू इक्वल असणार आहेत. दुसरी कंडिशन बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू जर पॉझिटिव्ह म्हणजे डेल्टा जर पॉझिटिव्ह असेल म्हणजे 0 पेक्षा मोठा असेल तर तुम्हाला ज्या एक्सच्या दोन व्हॅल्यू भेटणार आहेत त्या रिअल असणार आहेत पण अनइक्वल असणार आहेत. समजते? आणि तिसरं बी स्क्वेअर मायनस 4ac म्हणजे डेल्टाची व्हॅल्यू जर तुम्हाला निगेटिव्ह भेटली तर जे तुम्हाला एक्सच्या व्हॅल्यू भेटणार आहेत त्या रिअल नंबर नसणार आहेत. म्हणजे वास्तव संख्या म्हणजे त्या संख्या अस्तित्वातच नसणार आहेत. समजले? हे 3 पॉइंट फक्त लक्षात ठेवायचं. ह्या 3 पॉइंटला आपण म्हणतो नेचर ऑफ रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. समजले? त्यानंतर आपण पुढचा पॉइंट पाहू. तर पुढचा पॉइंट आहे द रिलेशन बिटवीन रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन अँड कोएफिशियंट. म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे इक्वेशन आपण जनरल फॉर्म काय घेतो? तर ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. समजते? तर इथं a b c हे काय आहेत? आपले कोएफिशियंट आहेत. समजते? आणि ह्याचे रूट कसे काढतो आपण? रूट म्हणजे फॉर्म्युला वापरतो. फॉर्म्युला काय आपला? तर x इज इक्वल टू मायनस b प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. हा फॉर्म्युला वापरला की तुम्हाला काय होतात? एक्सच्या दोन व्हॅल्यू भेटतात. त्याच दोन व्हॅल्यूला आपण काय म्हणतो? रूट असं म्हणतो. बरोबर? मग दोन व्हॅल्यू म्हणजे काय? एकदा प्लस आणि एकदा मायनस. म्हणजे प्लस घेतो त्याला आपण म्हणतो अल्फा. अल्फाची म्हणजेच काय? मायनस बी प्लस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac आणि खाली काय येतं? 2a. अँड बीटा इज इक्वल टू काय असतं? तर मायनस बी मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. समजले? मग आता तुम्हाला लक्ष द्या करायचंय काय? तर एक रूट म्हणजे काय आपलं? अल्फा. दुसरं रूट म्हणजे काय आपलं? बीटा. आणि a b c आपले काय आहेत? कोएफिशियंट आहेत. तर ह्यांच्यामध्ये रिलेशन काय येते हे आपल्याला चेक करायचंय. तर पहिले काम करतो मी, जे तुम्हाला दोन रूट भेटल्यात, एक म्हणजे भेटला अल्फा दुसरा म्हणजे बीटा. पहिल्यांदा मी काय करतो? ह्या दोघांची ऍडिशन करतो. म्हणजे काय ते तुम्हाला भेटत. मग काय भेटते बघू. पहिल्यांदा अल्फा प्लस बीटा हे जर केलं तर मला काय भेटते? मायनस बी प्लस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a प्लस मायनस बी मायनस बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. आता दोघांचा डिनॉमिनेटर कसा आहे?
सेम सेम म्हटलं मी एकदाच घेतला, समजले. आणि वरच्याची काय करायची ऍडिशन, म्हणजे काय येते मायनस बी प्लस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac प्लस इंटू मायनस मायनस बी प्लस इंटू मायनस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac. समजले. काय केलं मी अल्फा आणि बीटा दोघांची ऍडिशन केली, डिनॉमिनेटर सेम म्हणून एकदाच घेतला, वरच्याची काय केली ऍडिशन. तर काय होते बघा प्लस इथं बघा हे ब्रॅकेट सेम आहेत म्हणजे रूट मध्ये व्हॅल्यू सेम आहेत, तर एकदा प्लस एकदा मायनस, हे काय होतंय कॅन्सल. ह्याचा अर्थ राहिला काय मायनस बी साइन सेम म्हटल्यावर ऍडिशन, म्हणजे काय येते मायनस 2b अपॉन 2a. म्हणजे काय होतंय 2 ला 2 कॅन्सल, म्हणजे काय भेटलं तुम्हाला मायनस बी अपॉन ए. हे भेटलं पहिलं रिलेशन. कोणामधलं तर दोन रूट म्हणजे अल्फा आणि बीटा, आणि बी आणि ए हे काय आहेत इक्वेशन मध्ये कोइफिशियंट. समजलं पहिलं रिलेशन. ही फॉर्म्युला फक्त लक्षात ठेवायचा आहे. आता दुसरं रिलेशन, दुसरं म्हणजे काय करतो मी अल्फा आणि बीटा ह्या दोघांचं काय करतो मी मल्टिप्लिकेशन. इथं काय केलं मी ऍडिशन केली, आता मल्टिप्लिकेशन म्हणजे दोघांचा गुणाकार. मग काय भेटतं तुम्हाला अल्फा म्हणजे कोण मायनस बी प्लस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a इंटू मायनस बी मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. समजले. मग आता मल्टिप्लिकेशन म्हटलं काय करतो आपण वरच्या वरच्याचं मल्टिप्लिकेशन खालच्या खालच्याचं मल्टिप्लिकेशन. मग तुम्ही तर पाहू शकता खाली गेलं 2 इंटू 2 4 a इंटू a स्क्वेअर, पण वरती काय आहे बघा इथं पण बी मायनस बी आहे, इथं पण मायनस बी आहे, प्लस इथं ब्रॅकेट मध्ये काय अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac, इथं पण ब्रॅकेट मध्ये काय येते अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac. म्हणजे तुम्हाला असा फॉर्म भेटला a प्लस बी आहे काय मध्ये एकदा प्लस और एकदा काय a मायनस, बघा एकदा प्लस आहे एकदा मायनस आहे. मग असं जर असेल तर काय फॉर्म्युलाचा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, म्हणजे पहिल्याचा स्क्वेअर मायनस दुसऱ्याचा स्क्वेअर. म्हणजे इथं काय भेटतं तुम्हाला मायनस बी चा स्क्वेअर मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac ब्रॅकेटचा स्क्वेअर. समजले. म्हणजेच काय होते बघा मायनस बी चा स्क्वेअर प्लस बी चा स्क्वेअर बी स्क्वेअर मायनस स्क्वेअरला स्क्वेअर रूट काय होतोय कॅन्सल, म्हणजे शिल्लक करायचे फक्त बी स्क्वेअर, लक्ष द्या बी स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये घेतो मी मायनस 4ac अपॉन 4a स्क्वेअर. समजले. मग आता काय होतंय बघा बी स्क्वेअर मायनस साइन आत घेतलं तर मायनस बी स्क्वेअर मायनस मायनस प्लस 4ac. समजले अपॉन 4a स्क्वेअर. मग काय होतंय बी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर कॅन्सल, शिल्लक करायला 4ac अपॉन 4a स्क्वेअर, म्हणजे 4 ला 4 कॅन्सल, एक ए ला एक ए कॅन्सल, म्हणजे शिल्लक करायला अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू सी अपॉन ए. हे भेटलं आपल्याला दुसरं रिलेशन. समजले. म्हणजे लक्षात ठेवा दोन रूट मध्ये रिलेशन काय आहे तर अल्फा प्लस बीटा म्हणजे ऍडिशन केली तर मायनस बी अपॉन ए हे कोइफिशियंटचा रेशो भेटतो तुम्हाला, आणि जर अल्फा इंटू बीटा केलं तर काय भेटते सी अपॉन ए ह्या कोइफिशियंटचा रेशो भेटतो. हे दोन फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. त्यानंतर आपण पाहणार आहोत पुढचा पॉइंट, एकदा व्यवस्थित पाहून घ्या. तर पुढचा पॉइंट आहे टू ऑब्टेन क्वाड्रॅटिक इक्वेशन हॅव्हिंग गिवन रूट्स. तर आतापर्यंत आपण काय केलं की तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं असायचं बरोबर, आणि ते आपण काय करायचो एकतर फॅक्टरायझेशन मेथड किंवा कम्प्युटिंग द स्क्वेअर मेथड किंवा फॉर्म्युला मेथड वापरून आपण एकशा दोन व्हॅल्यू फाइंड करायचो. दोन व्हॅल्यू म्हणजे त्याचे दोन रूट आपण काय करायचो फाइंड करायचो बरोबर. पण आता आपल्याला ह्याच्या बरोबर उलट करायचंय. म्हणजेच काय करायचंय तर तुम्हाला रूट दिलेत आणि फाइंड काय करायचंय म्हणजे रूट दिले आणि तुम्हाला इक्वेशन तयार करायचंय. समजते. म्हणजे तुम्हाला जर व्हेरिएबल एक्स घेतला तर त्या दोन व्हेरिएबल एक्सच्या दोन व्हॅल्यू तुम्हाला दिलेल्या असतील आणि त्या दोन व्हॅल्यू वरून तुम्हाला काय करायचंय इक्वेशन तयार करायचंय. मग ते इक्वेशन तयार कसं करायचं हे आज आपण या ठिकाणी शिकणार आहोत.
तर लक्ष द्या, आता तुम्हाला माहिती आहे एक्सच्या दोन व्हॅल्यू असतात. एका व्हॅल्यूला काय म्हणतो आपण तर अल्फा, दुसऱ्या व्हॅल्यूला काय म्हणतो आपण तर बीटा. हे सर्वांना माहिती आहे बरोबर. मग आता लक्ष द्या, एक्स इज इक्वल टू अल्फा आहे, हे प्लस एक काय होतंय मायनस इज इक्वल टू 0 आणि एक्स हे प्लस एक काय होईल मायनस बीटा इज इक्वल टू 0. समजते, म्हणजे हा पण 0 आहे, हा पण 0 आहे. मग मला सांगा, जर मी या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं, दोघांचं काय केलं मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार केला, म्हणजे काय एक्स मायनस अल्फा इंटू एक्स मायनस बीटा इज इक्वल टू 0 इंटू 0 काय येतोय 0. समजते. मग आता सॉल्व्ह करू आपण. मल्टिप्लिकेशन करतो म्हणजे काय, पहिल्या टर्मने पूर्ण ब्रॅकेट म्हणजेच काय एक्स इंटू एक्स मायनस बीटा, समजले, मायनस अल्फा इंटू एक्स मायनस बीटा इज इक्वल टू 0. समजले. मग आता काय होते बघा, एक्स इंटू एक्स तर एक्स स्क्वेअर, त्यानंतर मायनस एक्स इंटू बीटा तर बीटा एक्स, पुढं मायनस अल्फा इंटू एक्स अल्फा एक्स. समजलं. आणि मायनस इंटू मायनस काय तर प्लस अल्फा इंटू बीटा अल्फा बीटा इज इक्वल टू 0. समजले. पण इथं काय झाले, ह्या दोन टर्म लाईक आल्यात, लाईक म्हणजे दोन्ही मध्ये एक्स आहे. समजते. मग हे आपण ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करू शकतो त्यांची. मग कशी करतो आपण तर एक्स स्क्वेअर, बघा इथं पण मायनस आहे, इथं पण मायनस आहे, बघा तुम्ही मायनस साइन काय केलं कॉमन काढलं. त्याचप्रमाणे अजून कॉमन काय निघतंय, इथं पण एक्स आहे, इथं पण एक्स आहे, एक्स पण काय झाला कॉमन निघला, म्हणजे राहिलं काय बीटा प्लस अल्फा म्हणजेच अल्फा प्लस बीटा. समजते. मायनस साइन दोघातून कॉमन काढले, हा पण पॉझिटिव्ह होतोय, हा पण पॉझिटिव्ह होतोय. समजते. म्हणजे तुम्ही बीटा प्लस अल्फा लिहिलं तरी चालते किंवा अल्फा प्लस बीटा लिहिलं तरी चालते. दोघातून एक्स काय केलाय कॉमन, प्लस अल्फा बीटा इज इक्वल टू 0. म्हणजेच हे झालं आपलं रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार. समजते. हा फॉर्म्युला वापरला, बघा तुम्हाला अल्फा दिलाय बीटा दिलाय, म्हणजे दोन व्हॅल्यूज मध्ये एक्सच्या, त्याचा वापर करून तुम्हाला काय करायचं इक्वेशन तयार करायचंय. इक्वेशन कसं तयार होते नेमकं, म्हणजे या फॉर्म्युलाचा अर्थ काय तर एक्स स्क्वेअर घ्यायचा मायनस ब्रॅकेट मध्ये काय सम, सम म्हणजे बेरीज ऑफ गिवन रूट्स आणि इंटू एक्स घ्यायचा प्लस प्रोडक्ट, प्रोडक्ट म्हणजेच काय गुणाकार कुणाचा ऑफ रूट्स ऑफ गिवन, सॉरी प्रोडक्ट ऑफ रूट्स, प्रोडक्ट ऑफ गिवन रूट्स इज इक्वल टू 0. हा जर तुम्ही फॉर्म्युला वापरला तर कोणतं पण क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्ही काय करू शकता तयार करू शकता. समजले. असे 3 पॉईंट तुम्हाला झाले. त्या 3 पॉईंटचा वापर करून तुम्हाला काय करायचं आहे प्रॅक्टिस सेट 2.5 सॉल्व्ह करायचा आहे. तर चला आता आपण प्रॅक्टिस सेट 2.5 ला सुरुवात करू. तर प्रॅक्टिस सेट 2.5 मध्ये तुम्हाला क्वेश्चन नंबर 1 त्याच्यामध्ये तुम्हाला ऍक्टिव्हिटी दिली, कंप्लीट द गॅप्स अँड फिल इन द ब्लँक्स, फिल इन द गॅप्स अँड कंप्लीट द ऍक्टिव्हिटी. म्हणजे तुम्हाला काय करायचंय हे असे मोकळे बॉक्स दिलेत, ते बॉक्स तुम्हाला काय करायचे कंप्लीट करायचे, म्हणजे त्या गॅप मध्ये तुम्हाला माहिती भरायची. बरोबर. तर पहिले दिले तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन काय आपलं ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 आणि तुम्हाला b स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू दिली. बरोबर. दोन व्हॅल्यू तुम्हाला दिल्यात आणि तर विचारले तुम्हाला त्याचं रूटचं नेचर काय असेल. तर तुम्हाला पहिलाच पॉईंट झाला की नेचर ऑफ रूट, ज्याच्यामध्ये आपण पाहिलं की b स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू जर 0 असेल तर रूट कसे असतात रिअल आणि इक्वल, पॉझिटिव्ह असेल तर रिअल अँड अनइक्वल आणि जर निगेटिव्ह असेल तर नॉट रिअल. म्हणजे तुम्ही पाहू शकता बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काय आहे तर +5 म्हणजे पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह म्हणजे रूट कसे असतात आर रिअल अँड अनइक्वल. समजले. पॉझिटिव्ह असेल तर रिअल अँड अनइक्वल आणि निगेटिव्ह असेल तर नॉट रिअल. समजला पहिला.
त्यानंतर तुम्हाला सम ऑफ रूट दिले, म्हणजे दोन रूटची तुम्हाला सम दिली आणि प्रोडक्ट ऑफ रूट्स दिले, म्हणजे दोन काय दिले तुम्हाला, दोन रूटचा प्रोडक्ट म्हणजे गुणाकार दिला. तर तुम्हाला विचारले क्वाड्रॅटिक इक्वेशन काय असेल, तर तुम्हाला आत्ताच फॉर्म्युला झालता एक्स स्क्वेअर मायनस सम म्हणजे अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. म्हणजेच काय, जर सम किती आहे -7 आणि प्रोडक्ट किती आहे 5, म्हणजे तुम्हाला सम माहिती आणि प्रोडक्ट माहिती आहे, तर इक्वेशन कसं होतं, तर एक्स स्क्वेअर मायनस, बरोबर ना, ब्रॅकेट मध्ये सम किती आहे -7, मग मायनस मायनस काय होतं प्लस, समजतंय, एक्स आणि प्लस अल्फा इंटू बीटा किती, प्रोडक्ट किती 5 इज इक्वल टू 0. ही झाली आपली दुसरी ऍक्टिव्हिटी. त्यानंतर तिसरं दिलं तुम्हाला अल्फा आणि बीटा आर रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन, म्हणजे तुम्हाला एक इक्वेशन दिले, त्याचा अल्फा आणि बीटा काय आहेत, रूट आहेत, तर अल्फा प्लस बीटा काय असेल आणि अल्फा इंटू बीटा काय असेल असा प्रश्न त्यांचा. तर तुम्हाला माहिती आहे की अल्फा प्लस बीटा अल्फा इंटू बीटा म्हणजेच काय, रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि त्यांचं कोएफिशियंट, ह्याच्यामध्ये रिलेशन काय असतं, तर आताच तुम्हाला दुसरा सेकंड पॉईंट झालता की त्यांचं रिलेशन काय असतं, तर प्लस केली तर मायनस बी अपॉन ए, समजते, आणि अल्फा इंटू बीटा गेला तर सी अपॉन ए. हे फॉर्म्युला लक्षात ठेवायचे. मला सांगा, हे जर इक्वेशन आपण स्टँडर्ड फॉर्मशी कम्पेअर केलं तर बी ची व्हॅल्यू काय ती -4, बरोबर, म्हणजे फॉर्म्युला मधला मायनस आणि बी ची व्हॅल्यू -4 अपॉन ए किती आहे 2, मग इज इक्वल टू काय होतंय मायनस इंटू मायनस प्लस 4 अपॉन 2 म्हणजेच काय, तर 2, समजले. आणि अल्फा इंटू बीटा म्हणजे काय, तर सी अपॉन ए, मग सी किती आहे आपला -3 आणि ए किती आहे आपला 2, समजले. अशा प्रकारे आपली पहिला क्वेश्चन म्हणजे ऍक्टिव्हिटी काय झालेला आहे, कंप्लीट झालेला आहे. एकदा व्यवस्थित पाहून घ्या, त्यानंतर आपण पाहू क्वेश्चन नंबर 2. तर क्वेश्चन नंबर 2 तुम्हाला विचारलाय फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. तर तुम्हाला काय करायचं, डिस्क्रिमिनंट म्हणजे डेल्टा म्हणजेच बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. तर क्वेश्चन नंबर 2 मध्ये तुम्हाला 3 एक्झाम्पल आहेत, त्यातले मी तुम्हाला 2 एक्झाम्पल सॉल्व्ह करून देणार आहे. तिसरे एक्झाम्पल तुम्ही सेम वेने करू शकता. अगदी सोपं आहे, व्यवस्थित लक्ष द्या. तर पहिले इक्वेशन दिले तुम्हाला एक्स स्क्वेअर प्लस 7x मायनस 1 इज इक्वल टू 0 आणि तुम्हाला फाइंड करायची डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू. तर पहिलं काम काय करायचं, द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन इज कोणतं आहे, तर एक्स स्क्वेअर मायनस 7x मायनस 1 इज इक्वल टू 0. हे इक्वेशन स्टँडर्ड फॉर्मशी कम्पेअर करायचं, म्हणजेच काय, हे तुम्हाला झाले कंपेअरिंग विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 आणि कम्पेअर केल्यानंतर तुम्हाला a ची b ची आणि c ची व्हॅल्यू भेटते, बरोबर. म्हणजेच काय, हिअर a किती आहे तर 1, b किती आहे -7 आणि c किती आहे -1, समजले. तर आता तुम्हाला विचारले डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू फाइंड करा. तुम्हाला माहिती आहे डिस्क्रिमिनंट म्हणजेच काय, वी नो डिस्क्रिमिनंट म्हणजेच काय घेतो आपण, डेल्टा, आणि त्याचा फॉर्म्युला काय आहे बी स्क्वेअर मायनस 4ac. याची व्हॅल्यू तुम्हाला फक्त फाइंड करायची. मग मला सांगा बी किती आहे आपला -7 त्याचा स्क्वेअर मायनस 4 इंटू ए किती 1 आणि सी किती -1, म्हणजेच काय भेटते तुम्हाला -7 चा स्क्वेअर प्लस 49 मायनस इंटू मायनस प्लस 4 इंटू 1 4 इंटू 1 4, म्हणजेच काय ते प्लस 4, म्हणजे साइन सेम एडिशन 53, म्हणजे तुम्हाला डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू किती भेटली 53, समजले. त्यानंतर एकदा व्यवस्थित पाहून घ्या, त्यानंतर आपण त्यातलंच थर्ड पाहू.
पण त्यातल्याच थर्ड नंबरचं एक्झाम्पल तुम्हाला दिले √2x² + 4x + 2√2 = 0. ह्याचं तुम्हाला काय करायचं डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू फाइंड करायची. मग सेम प्रोसेस गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन इज √2x² + 4x + 2√2 = 0. हे जर आपण स्टँडर्ड फॉर्मशी कम्पेअर केलं तर a ची व्हॅल्यू काय भेटते तुम्हाला √2, b ची व्हॅल्यू भेटते 4 आणि c ची व्हॅल्यू भेटते 2√2. समजले? मला फक्त सॉल्व करायचं म्हणजेच काय b ची व्हॅल्यू 4 ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस सांग काय येते √4 आहे असा √2 समजले इंटू c ची व्हॅल्यू 2√2 म्हणजेच काय येते 4 चा स्क्वेअर 16 मायनस समजते ना. आता काय करू आपण 4 × 2 तर 8 √2 × √2 2 समजले म्हणजेच काय भेटते तुम्हाला 16 मायनस 8 2 जा 16 16 - 16 0 म्हणजे डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू तुम्हाला किती भेटली 0. समजले? एकदा व्यवस्थित पण घ्या सोपं आहे. त्यानंतर आपण पाहू क्वेश्चन नंबर 3. त्यानंतर तुम्हाला क्वेश्चन नंबर 3 विचारला आहे या ठिकाणी डिटरमाइन द नेचर ऑफ रूट्स ऑफ फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन. म्हणजे तुम्हाला इक्वेशन 3 इक्वेशन दिल्यात त्यातले मी तुम्हाला 2 सॉल्व करून देणार आहे तिसरं तुम्ही सेम वेने करू शकता. तर तुम्हाला इक्वेशन दिले त्या इक्वेशनचं काय करायचंय रूटचं नेचर तुम्हाला फाइंड करायचंय. समजतंय? तर लक्ष द्या सुरुवात कशी करायची सेम मगाशी कसं केलं आपण डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू ज्याप्रमाणे काढली त्याचप्रमाणे एक्झाम्पल सॉल्व करायचं म्हणजे b² - 4ac म्हणजे डेल्टाची व्हॅल्यू आपल्याला करायची फाइंड करायची आहे. मग काय करायचं सुरुवात तर गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन इज कोणता आहे तर x² - 4x + 4 = 0. समजते? हे इक्वेशन काय करायचं स्टँडर्ड फॉर्मशी काय करायचं कंपेअर करायचं. मग काय भेटते तुम्हाला कंपेअरिंग विथ ax² + bx + c = 0. जर स्टँडर्ड फॉर्मशी कंपेअर केलं तर तुम्हाला a ची व्हॅल्यू भेटते 1 b ची व्हॅल्यू भेटते -4 c ची व्हॅल्यू भेटते 4. हे तुम्हाला आतापर्यंत बऱ्याच वेळा झालेलं आहे. समजते? त्यानंतर काय करतो आपण नाव डेल्टा डेल्टा म्हणजेच कोण b² - 4ac ची व्हॅल्यू फाइंड करतो. बरोबर? मग काय येते b ची व्हॅल्यू -4 त्याचा स्क्वेअर -4 * a ची व्हॅल्यू 1 आणि c ची व्हॅल्यू 4. समजते? मग -4 चा स्क्वेअर मायनसचा स्क्वेअर पण प्लस असतो आणि 4 चा स्क्वेअर 16 -4 × 1 4 × 4 16 = 0. म्हणजेच तुम्हाला डेल्टाची व्हॅल्यू काय भेटली 0. बरोबर? हियर डेल्टा = 0. therefore nature of roots of given quadratic equation are real and एक लक्षात ठेवा डेल्टाची व्हॅल्यू जर 0 आली तर रूट कसे असतात रिअल आणि इक्वल. पॉझिटिव्ह आले तर रिअल अँड अनइक्वल आणि निगेटिव्ह आले तर नॉट रिअल. या 3 स्टेप फक्त लक्षात ठेवायचे. समजते? सेम सेकंड एक्झाम्पल द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन इज कोणता आहे 2y² - 7y + 2 = 0. पहिल्यांदा काय करतो स्टँडर्ड फॉर्मशी कंपेअरिंग. मग काय येते कंपेअरिंग with ay² plus by plus c = 0. मग मला सांगा हियर a ची व्हॅल्यू किती आहे 2 b ची व्हॅल्यू किती आहे -7 आणि c ची व्हॅल्यू किती आहे 2. समजले? त्यानंतर काय करतो आपण डेल्टा म्हणजेच कोण b² - 4ac ची व्हॅल्यू काय करतो आपण फाइंड करतो. मग मला सांगा b किती आहे आपला -7 त्याचा स्क्वेअर -4 * a ची व्हॅल्यू 2 c ची व्हॅल्यू 2. समजले? मग काय भेटते तुम्हाला मायनसचा स्क्वेअर प्लस 7 चा स्क्वेअर 49 मायनस 4 2 जा 8 8 2 जा 16 आणि जर सबट्रॅक्शन केली तर तुम्हाला काय भेटते 33.
समजलं? ही काय भेटली तुम्हाला? डिस्क्रिमिनंट म्हणजे डेल्टाची व्हॅल्यू. पण ही व्हॅल्यू कशी आहे? पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे का झिरो आहे? तर पॉझिटिव्ह आहे. हिअर डेल्टा ग्रेटर दॅन झिरो म्हणजे पॉझिटिव्ह. देअरफॉर रूट्स ऑफ गिवन quadratic equation are real and unequal. समजतंय? झिरो असेल डेल्टाची व्हॅल्यू तर रिअल आणि इक्वल, पॉझिटिव्ह असेल रिअल आणि अनइक्वल, आणि जर डेल्टाची व्हॅल्यू निगेटिव्ह आली तर रूट्स आर नॉट रिअल. समजले? अगदी सोपा टॉपिक होता. जर काय अडचणी असतील तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तुमच्या अडचणी पूर्णपणे सॉल्व्ह केल्या जातील. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कृपया माझा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ खूप मोठा होतोय त्याच्यामुळं उर्वरित एक्झाम्पल मी पुढच्या पार्टमध्ये घेणार आहे. धन्यवाद.